तुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्वप्रथम गणरायाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा त्रिवार मुजरा करून जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचा श्री राम विठ्ठल रुक्माई व गावदेव क्रिकेट क्लब डोंगऱ्याचा पाडा आयोजित स्वर्गीय कुशाल दादा पाटील यांच्या स्मरणार्थ ग्रामस्थ मंडळ चषक या पर्वामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. स्पर्धेचा आजचा हा चौथा दिवस. पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल विठ्ठल रुक्माई प्रसन्न चिंचवली त्यांच्या अगेन्स्ट गावदेव साई स्पोर्ट खिडकपाडा. पहिला चेंडू, बॅटची एज आणि कुठली धाव नाहीये. आज गोलंदाज खिडकपाडा टीम कडनं पहिलं ट्रम्प कार्ड वापरलं जातंय. गोलंदाज समीर, पहिलं सनी. पहिला चेंडू डॉट आलाय, स्ट्राइक एंडला अमोल होतंय. इनसाइड आउट, फटका चांगला, अगदी कव्हरला बीट करून चाललाय चेंडू फरार. पहिला चौकार चौथ्या दिवसातील. वातावरण आणि छत्रपती शिवरायांचं संकेत. चौकार आलाय, नीरज होते स्ट्राइक एंडला आणि इथे चांगलं कमबॅक. गोलंदाज सनीच्या माध्यमातून चौकार खाल्ल्यानंतर थोडेशी शॉर्टअप लाईनचा चेंडू होता, परंतु त्याच्यामध्ये वेग होता, व्हेरिएशन होता आणि फलंदाज नीरजला इथे मात्र बीट केलाय. 4 धावा धाव फलकावरती. चौथा दिवस या स्पर्धेतील पहिला सामना. शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न अपीली झाली आहे आणि इथे चेंडू डॉट. सुरेख लाईन आहे अगदी सनीची. अगदी सकाळचं पोषक वातावरण, गुलाबी थंडीचा महिना चालू आहे आणि या दमट वातावरणाचा आय थिंक बऱ्याचदा मॅच मध्ये ना गोलंदाजांना फायदा मिळतो आणि सनीने मात्र योग्य टप्प्यावरती अचूक लाईन तुम्हाला पाहायला मिळते. फुलटॉस, कॅच अगदी गलीच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होते आणि चुकी न करता नीरजला इथे मात्र पारती पाहुली पाठवावं लागेल आणि पहिला झटका मिळालाय चिंचवली संघाला. फलंदाज बाद. चार या धाव्यावरती अगदी सनीने पहिला चेंडू फेकला होता डॉट, त्याच्यानंतर चौकार आला होता, त्याच्यानंतर 2 चेंडू डॉट आणि परत जी बाहेरची लाईन ठेवली होती अविप्रमत बॉडी लाईन, अगदी त्याच लाईन वरती तिथे मात्र नीरजला बीट केला आणि गलीच्या क्षेत्रामध्ये असणाऱ्या खेळाडूने मात्र तिथे चांगला झेल टिपला. नारायण बोर होते आणि नवीन फलंदाज आता उमेश पाटील आलेत. आता लाईन भरपूर खराब आहे आणि प्रशांत फडके सरांनी दाखवलं गेलं की हा चेंडू वाईट आहे. अगदी 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 10वा धाव पटलावरती 5 लागल्या गेल्यात आणि 1 गडी बाद झालाय. सामना 4 षटकांचा. P1चं पहिलं षटक आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. शेवटचा चेंडू आहे पॉवर प्लेचा. ड्राईव्ह चांगला आहे, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. अगदी चेंडू लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये खेळाडू उभा आहे. फक्त एकच धाव पाहायला मिळेल. षटक क्रमांक 1 इथे मात्र समाप्त झालं. P1चं पहिलं षटक समाप्त. चांगली गोलंदाजी राहिली. इकॉनॉमिकल षटक सनीचं आणि 10व्या धावफलकावरती 6, 1 गडी बाद.
षटकाचा खेळ समाप्त झालाय. अगदी इकॉनॉमिकल राहिला खिडूकपाडा टीम कडनं सनीचे षटक अगदी चांगलं राहिलं गेलं का. आपण बहुतांश विचार करत असतो की P1 षटकामध्ये बॅटिंग करणारी टीम चांगली दमदार फलंदाजी करते, परंतु हे सकाळचं पोषक वातावरण गोलंदाजीला चांगल्या पद्धतीने राहिलं गेलं आणि सनीने मात्र अचूक टप्प्यावरती लाईन वापरली गेली. फक्त 6 धावा खर्च केल्या आणि एक बहुमूल्य विकेट नीरजची मात्र त्याने मात्र पटकावली गेले. वन डाऊनचा फलंदाज अगदी तुम्हाला उमेश पाटील पाहायला मिळतात 3ऱ्या क्रमांकावरती. जर आणि गोलंदाज आता उमेश भोईर आलेत आणि समोर उमेश पाटील आहेत, म्हणजे उमेश टू उमेश आता तुम्हाला पाहायला मिळतील. गोलंदाज तयार. फटका चांगला आहे, उंची जास्त लांबी कमी आणि इथे मात्र विकेटची संभावना होती, विकेट मिळाली गेले. 3ऱ्या क्रमांकाचा उमेश पाटील इथे मात्र आपली बॅटिंगचा परफॉर्मन्स न दाखवता तंबूच्या आश्रयाला परततोय. लागलाय दुसरा दे धक्का. आणि अगदी जम्मू काश्मीर वरती सुद्धा या क्रिकेटच्या सामन्याचा आनंद घेतात आमचे योगेश दादा. खरं तर स्वर्गीय रामचंद्र बळी प्रतिष्ठान संस्थेचे ते अध्यक्ष आहेत आणि टीमचे चांगले सपोर्टर आहेत. त्यांनाही हॅपी जर्नी दादा तुम्हाला, आणि तुमचा असं सपोर्ट नेहमीच राहतो क्रिकेटवरती, अतोनात प्रेम. आणि अजून एक फलंदाज बाद, आकाश शेळके आल्या पावली लगेच परत त्रिपलाची दांडी गोल, फलंदाज बाद. अगदी चिंचवली संघाची बॅटिंग ऑर्डर आता सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं, ऑस्ट्रेलिया संघाची बॅटिंग ऑर्डर जशी क्लब झाली तशी आता चिंचवली संघ सुद्धा इथे सकाळच्या सत्रामध्ये बॅटिंग ऑर्डर क्लब होताना पाहायला मिळतोय. पहा अगदी सीमारेषा तुम्ही पाहता, सीमारेषा पलीकडे जो व्हाईट पट्टा जो आहे ती बाउंड्री नाही आहे, त्याच्या आतमध्ये जी व्हाईट कलरची जी लाईन मारलेली आहे ती सीमारेषा आहे. सर्वांनी याची दक्षता घ्या, कारण का प्रत्येक खेळाडू बहुतांश त्याच लाईनीवरती उभे राहतात आणि नंतर सांगतात की नाही यार पट्टा बाउंड्री असं नाही आहे, जी व्हाईट लाईन जी मारलेली आहे तीच सीमारेषा आहे, याची दक्षता घ्या. नवीन फलंदाज आता अंकुश शेळके. डाव्या हाताचा फलंदाज, एक फलंदाज बाद झाला, अगदी छोटा भाऊ बाद झाला, त्याच्यानंतर मोठे भाऊ आलेत. आकाश शेळकेचे बंधू आहेत मोठे. धावा धावपल्ल्यावरती अगदी 5 झाल्या गेल्यात आणि 6 धावा आणि गडी बाद झाले 3. गोलंदाज उमेश भोईर गोलंदाजी करतात, सुंदर गोलंदाजी खिडूकपाडा टीम कडे. फुल टॉस, परंतु ज्या रीतीनं इथे गॅप शोधायचं होतं ते शोधता आलं नाही आणि यष्टीरक्षकाला सुद्धा आय थिंक असं वाटलं होतं की फलंदाज पोहोचलाय, परंतु उशीर होता त्याच्यासाठी. परंतु मागे पाहिलं त्याच्यानंतर यष्टांना बॉल लावला, तो वर फलंदाजानं मात्र पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय. अगदी चपलाई, ऍज अ यष्टीरक्षक तुम्ही चपलाई असणं फार गरजेचं आहे. जसा तुमच्या हातात चेंडू मिळेल ना, पहिल्यांदा तुम्ही यष्टांवरती लावा, त्याच्यानंतर तुम्ही पहा की फलंदाज पोहोचलाय की नाहीये. MS धोनी सारखं तुम्ही अधिक चपलाई तुम्हाला दाखवणं फार गरजेचं आहे. यष्टीरक्षक हा पाठीचा कणा असतो आपल्या टीमचा, कारण का तुमच्याकडे आलेले चेंडू जर का तुम्ही कलेक्शन चांगलं नाही झालं, कलेक्शन चांगलं झाल्यानंतर यष्टानं जर का लावलं नाही तर कुठेतरी समोरच्या टीमचा चांगला फलंदाज क्रीज वरती शाबूत असतो आणि त्याच्या बॅटने धावा बनतात, तेव्हा असं काही दृश्य पाहायला मिळतोय. अगदी 2 धावा पाहायला मिळतात.
पहा जर का फर्स्ट अटेम्प्टला जर का मागच्या चेंडूवरती यष्टीरक्षकांना डायरेक्टली जर का स्टंपला लावला असता चेंडू तर ह्या 2 धावाही पाहायला मिळाल्या नसत्या. जर तर क्रिकेटमध्ये स्थान नाही 2 धावा पाहायला मिळतील. सलामीवर अमल होते ऑन स्ट्राईकला. चेंडूंचा आपण विचार केला तर आतापर्यंत 5 चेंडू झालेत. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. दुसरं षटक प्रगती पथावरती. थोडेसे बॅटिंग ऑर्डर सुरुवातीच्या क्लास जरूर झाले चिंचोली संघ, परंतु इथून डाव सावरू शकतो. ऑन साइडला इथे मात्र वाईट. लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू होता आणि पंचांनी लगेच दर्शवलं की इट्स अ वाईट. अतिरिक्त धाव जोडली जाईल. एकूण धावा धावपटलावरती 10. दुहेरी अंक आता मात्र गटला गेलाय. 4 षटकांचा सामना आहे. सकाळचं सत्र आहे. चिंचोली जरूर 40 कडे वाटचाल करण्याचा प्रयत्न करेल. ड्राईव्ह चांगला. ऑफ साइडला सिंगल. दुसरीचा प्रयत्न 2 धावा कंप्लीट इझिली. थोडस लेझी क्रिकेट आता मात्र मागील 2 चेंडूवरती खिडूकपाडा टीम कडनं पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 समाप्त. धावा धावपालकावरती 3 गडी बाद 12. दोन षटकाचा खेळ समाप्त झाला. धावा धावफलकावरती 12 लागल्या गेल्यात. अगदी 12 चेंडू मध्ये 12, परंतु 3 फलंदाज बाद झालेत. सकाळचं सत्र जरूर गोलंदाजांना पोषक आणि अगदी पहिल्या 2 षटकामध्ये खिडूकपाडा टीमनं ती संधी खरं तर इथे निर्माण केली आणि तिचा फायदाही घेतला. अगदी टॉस जिंकला. त्याच्यानंतर खिडूकपाडा टीमनं इथे सकाळचं पोषक वातावरण पाहिलं. त्याच्यानंतर त्यांनी कॉल केला की आम्ही आता गोलंदाजी करू. अगदी दमट वातावरणाचा फायदा गोलंदाजांना सातत्याने मिळत असतो आणि आतापर्यंत खिडूकपाडा टीम साठी हा कॉल चांगला राहिला गेला की आपण गोलंदाजी करण्याचा निर्णय. परंतु बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलं होतं चिंचोली टीमला. जरूर थोडासा संघर्ष होताना पाहायला मिळतोय, परंतु मागील 2-3 चेंडू मध्ये थोडासा ड्रायव्हिंग सीट वरती बसण्याचा प्रयत्न चालू आहे चिंचोली टीम कडनं. जसं आता अंकुश शिल्के आले तिथून थोडासा टीम मध्ये थोडासा बदलाव होताना पाहायला मिळतोय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता परंतु खडे खडे होता. अगदी फुटवर्कचा उपयोग पाहिजे तेवढा झाला नाहीये या चेंडूवरती आणि चेंडू डॉट. गोलंदाज अगदी तुम्हाला पाहायला मिळतील जयेश भोईर. षटकातील पुढचा चेंडू फटका चांगला आहे. स्टँड अँड डिस्पॅच आणि इथे व्यासपीठाला मानवंदना देण्यासाठी ठोकलाय फलंदाजानं उत्तुंग असा षटकार. खरं तर संघ नायक आहेत या टीमचे आणि मी मगाशीच उल्लेख केला की जसा अंकुश मैदानात आले ना तर थोडासा या डावाचा रंग बदलताना आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याने करूनही दाखवलंय. अजून एक आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस परत एकदा फुटवर्कचा थोडासा अभाव जाणवला जातोय. कारण का पॉपिंग क्रीज सोडण्याचा अगदी त्यांचा मोह नाहीये, परंतु जेव्हा धावा बनत नाही ना तुम्हाला थोडासा फुटवर्कचा वापर पदतालिकेचा वापर करणं फार गरजेचं आहे आणि अंकुशला ते चांगलं माहिती आहे. स्टेप आउट झाले होते परंतु परत एकदा लाईननं बीट केलंय अंकुशला. षटकारानंतर हे चांगलं कमबॅक राहिलं गोलंदाज जयेश. अप्रतिम चांगलं इथे कमबॅक. कारण का षटकार जेव्हा खाला तेव्हा आपण पाहिलं होतं की सनी बाउंड्री लाईन वरती होते आणि षटकार खाल्ल्यानंतर सनी मैदानाच्या इन झाले आतमध्ये 38 सर्कल मध्ये आणि गोलंदाजाने चांगलं कमबॅक. हा चांगला कानमंत्र आणि इथे फलंदाज बाद. टॉपेज लागली गेले आणि शॉट फाईन लेग रिझनला क्षेत्ररक्षकाने चुकी नाही करता अंकुश शेळकेला इथे मात्र परतावा लागेल. लागलाय 4था धक्का. धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात 18 धावा.
शांतारामजी पाटील खरं तर स्वर्गीय खुशाल दादा यांचे पिताश्री आहेत, तर त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं आणि इथे सिंगल कंप्लीट. अंपायर बॅट कट आहे ना? येस, बॅट कट म्हणजे फलंदाज नयनचं खातं उघडलं गेलं. षटक क्रमांक 30 समाप्त. 19 धावा धावपटलावरती 4 गडी बाद. समाप्त झाला आणि चिंचवली टीमनं बॉल टू रन खरं तर इथे करण्याचा प्रयत्न झाला. 18 मध्ये अगदी 19 धावा बनवल्या. 4 गडी जरूर बाद झालाय, परंतु आता मधल्या ऑर्डरचा फलंदाज नयर आणि त्याच्या जोडीला सलामीर अमोलला इथे मात्र काहीतरी चांगलं करून दाखवावं लागेल. गोलंदाज तुषार भुईर आलेत. अंतिमचं षटक अगदी शेवटची भैरवी खरं तर इथे टाकण्यासाठी गोलंदाज तुषार आलाय. आतापर्यंत तिन्ही गोलंदाजांनी चांगली अचूक टप्प्यावरती लाईन लेंथ वरती गोलंदाजी केली आहे, परंतु या षटकामध्ये जरूर अटॅकिंग मोड मध्ये तुम्हाला चिंचवली संघाचे फलंदाज पाहायला मिळतील. नयन ऑन स्ट्राईक. फुल टॉस, फुल टू वसूल करण्याचा प्रयत्न, परंतु मिसटायमिंग स्ट्रोक आहे. खेळाडू सनी होते तिथे मात्र चेंडू एक टप्पा मात्र कव्हर अप चांगलं झालंय. पंचांकडे जरूर पाहिलं जाते. इथे थोडस दोन्ही टीम कडनं सकाळच्या सत्रामध्ये लेझी क्रिकेट जरूर पाहायला मिळतोय. हे अंपायर्स थर्ड अंपायर तिसऱ्या पंचांकडे जरूर मागणी केली आणि हा खरं तर पंचांचा कॉल आहे. आमची प्राप्ती लाईव्ह टेक्निकल टीम जितू दादा गुंडले यांची खरं तर सज्ज झाली आहे आणि सकाळच्या सत्राकडे आय थिंक त्यांच्याकडे हा पहिला कॉल आहे आणि त्यांच्यावरती वारंवार लक्ष असतं सर्वांचं. येस, फलंदाज सुरक्षित आहे म्हणजे 2 धावा कंप्लीट. क्वालिटी विथ क्लिअरिटी खरं तर जितू दादांचं गमक आहे आणि प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला सातत्यानं हे पाहायला मिळते आणि त्याने लगेच दर्शवलं की येस इथे फलंदाज सुरक्षित आहेत म्हणजे पहिल्या चेंडूवरती 2 धावा पाहायला मिळतात. फटका चांगला आहे. अगदी बॅट वरती चेंडू अडलल्यावरती जसा मधुर इथे आवाज आला आणि त्यांनी दर्शवलं गेलं की इथे मोठा फटका पाहायला मिळेल आणि फलंदाज नयनने ठोकला षटकार. आणि स्वर्गीय खुशाल दादा यांचे वडील शांताराम पाटील साहेबांचं इथे शुभ आगमन झालंय. साहेब आपलंही खरं तर या मंचावरती हार्दिक स्वागत आहे. अगदी इथे धावांचा ओघ वाढवण्याचा प्रयत्न राहिला गेलाय नयनच्या माध्यमातून आणि या षटकाराच्या मदतीने एकूण धावा 27 धावा धावपटलावरती. एज लागली गेले. एस्टनच्या मागे एसटी रक्षक होते परंतु हातामध्ये चेंडू निसटलाय. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये कारण का अमोल त्यासाठी तयार नव्हता. अमोलने मागे बघितलंच नव्हतं की यार नयन तयार आहे की नाहीये, कारण का अमोलला माहिती आहे की या गोलंदाजावरती आपण आक्रमण करू शकतो आणि शेवटची भैरवी खरं तर आपणही वाजवू शकतो. नयनने जसा षटकार ठोकलाय आपणही आपल्या टीम मध्ये ऍज अ ओपनर म्हणून कशासाठी येतोय ते मात्र अमोलला आता दाखवावं लागेल. या उर्वरित 3 चेंडूवरती 28 धावा धावपटलावरती. अगदी ब्लाइंड तो करण्याचा प्रयत्न लावले अपील जरूर आहे परंतु पंचाने सांगितलं की लेग बायच्या माध्यमातून सिंगल कमिट आहे. हाईट फॅक्टरच्या नुसार खरं तर अमोले वाचले गेलेत. 1 धाव कंप्लीट. अमोलला आतापर्यंत खरं तर 4 चेंडू खेळलेत. 4 चेंडू खेळलेत, 3 चेंडू खेळलेत आणि 4च धावा वसूल केल्यात. स्ट्राईक त्याच्याकडे जास्त आलीच नाहीये परंतु प्रयत्न चांगला राहिला. इथे ऑन साइडला ड्राइव्ह केलाय
स्कोरले क्षेत्राकडे खेळाडू तैनात. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न इथे चौकार पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षण थोडस खराब आणि हा मी म्हणेल चांगला चौकार पाहायला मिळेल चिंचोली टीम साठी. चौकार आला. चौकार आलाय. फुलटॉस ड्राईव्ह केला ऑफ साइडला. मिड ऑफला तिथे खेळाडू तैनात. सनी सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न एसटी रक्षकाकडे अचूक थ्रो आणि दोनच धावा पाहायला मिळतील या चेंडूवरती. फलंदाज तिसऱ्या करिता बाद. षटक क्रमांक 14 समाप्त. 2 धावेच्या मदतीने आता मात्र संघर्षमय धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल. 35 धावा धावफलकावरती आणि 36 धाव्यांचं आव्हान. निश्चित नुकताच ज्यांचं खरं तर आगमन झालं ते आमचे डोंगरेपाडा गावचे सन्मान्य ज्येष्ठ नागरिक शांतारामजी पाटील साहेबांकडनं खरं तर या स्पर्धेसाठी 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभलंय. तुमचं खरं तर साहेब मनापासून हार्दिक आभार. चला आपण टॉस कडे वळणार आहोत. दुसरा सामना अगदी दुसरा सामना आजच्या दिवसातील पाहायला मिळेल. ई गटातील चिंचोली मलंगड विपक्ष बेलवली सी. हॅलो पहा दुसरा सामना खरं तर इथे केलेला जाईल. मलंगड चिंचोली विपक्ष बेलवली सी. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे की आपण टॉस साठी यायचं आहे. बस याच दरम्यान आमचे खिडूकपाडा टीमचे बिग सपोर्टर अगदी प्रभुदास अण्णा भोईर दादा जर का आपण आला असेल तर जरूर व्यासपीठावरती यावं आणि लाईव्हच्या माध्यमातून जरी आपण पाहत असेल तरी तुमचं हार्दिक स्वागत आहे. आणि खर तर ही टीम खिडूकपाडा टीम आपण पाहतोय गावदेवी साई स्पोर्ट खिडूकपाडा. गावदेवी साई स्पोर्ट खिडूकपाडा या टीमला घडवण्याच्या मागे खर तर एक चांगला मोठा सपोर्ट राहिला ते म्हणजे दादा भोईर. दादा भोईर जर का आपण इथे आला असाल तर जरूर व्यासपीठावरती यावं. आपले सरचे स्वागत आहे. चला मैदानाच्या आतमध्ये बॉल देख. अगदी पहिला डाव समाप्त झाला पहिल्या सामन्यातील आणि चिंचोली संघानं बॅटिंग करत असताना 35 धावा बनवल्या गेल्यात. जरूर पहिल्या 2 षटकामध्ये बॅटिंग कडे थोडस क्लॉप्स होताना पाहायला मिळाला. अगदी 13 धावा होत्या. 12 धावा होत्या 12 चेंडू मध्ये आणि उर्वरित 12 चेंडू मध्ये चांगली बॅटिंग इथे सुधारण्याचा प्रयत्न केला. खास करून अंकुश शेळकेचं आपण कौतुक करू. त्याच्यानंतर बॅटिंग ऑर्डर सांभाळली ती म्हणजे नयनना. चला टॉस साठी आपण इन्व्हाइट करूया. चला चिंचोली संघाचा मलंगड चिंचोली संघाचा संघनायक आलाय तर बेलवली सी संघ आपण आपल्या संघनायकाला लगेच पाठवायचा आहे. चला चिंचोली संघ वॉर्मअप थोडा आपण खेळपट्टी होते का करू नका बाजूला करा. उर्वरित पुढची 4 षटकं तुम्हाला त्याच खेळपट्टीवरती गोलंदाजी करायची आहे. अंकुश दादा
थँक्यू सो मच. प्रतिभा संगीत डीजेच्या माध्यमातून आपण सकाळच्या सत्रामध्ये ऐकतोय, त्यांचं आपण स्वागत करूया. अगदी पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. गावदेवी साई स्पोर्ट खिडूपाडा विपक्ष श्रीराम क्रिकेट क्लब चिंचवली. खिडूपाडा टीमने टॉस जिंकला, त्याच्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय. अगदी 2 षटकामध्ये चांगल्या पद्धतीने गोलंदाजी, नंतरच्या 2 षटकामध्ये चिंचवली टीमनं कमबॅक केलं. 35 धावा धावफलकावरती लावल्या गेल्या आणि 36 धाव्यांचं आव्हान इथे मात्र खिडूपाडा टीमच्या समोर ठेवलं गेलंय. सलामीर जोडी खिडूपाडा टीम कडनं उमेश भोईर आणि सनी भोईर. चला एक खेळाडू अजून जा. उत्तरार्धाला खरं तर इथे सुरुवात होईल. अगदी गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. नीरज पहिला चेंडू तेज तर्रार, अगदी समोर फलंदाज उमेश भोईरला इथे मात्र बेट केलाय. गोलंदाज नीरज 36 धावा खरं तर वाचवण्यासाठी तयार झालाय श्रीराम क्रिकेट संघ चिंचवली. इथे अगदी पंच करण्याचा जरूर प्रयत्न होता. आउट अगदी अवपर्यंत बॉडी लाईनचा चेंडू होता. गोलंदाज नीरजचा हाही चेंडू उमेश साठी डॉट होताना पाहायला मिळतोय. अगदी सकाळचं सत्र आणि 35 धावा बनवल्या गेल्या. 36 धाव्यांचा पाठलाग, पहिले 2 चेंडू डॉट. आता लाईन भरपूर खराब आहे. पंचांचा इशारा आलाय. इट्स वाईट. अतिरिक्त धाव संख्येने इथे मात्र खातं उघडलं गेलंय. हॅलो पहा, अजून एक चेंडू डॉट आलाय. अगदी सुरेख गोलंदाजी आणि आकाश शेलके आय थिंक भरपूर खुश आहेत, कारण का बॅटिंग त्यांच्याकडनं झाली नाहीये. गोलंदाजांचा कॉन्फिडन्स वाढवायला जावा. ड्राईव्ह चांगला आकाश शेलके आहेत, कव्हर होईल का यस. इथे मात्र थोडस प्लंबिंग, थोडस आय थिंक पहिल्याच ऍक्शन मध्ये चेंडूला उचलायचं होतं परंतु जमलं नाहीये. फलंदाज उमेश भोईरनं आपलं वैयक्तिक अकाउंट ओपन केलं 2 धावेनं आणि सांघिक कोट्यामध्ये 3 धावा जमा. आणि आज दिवसभरामध्ये तुम्हाला एक गोड आवाज ऐकायला मिळेल आकाशजी शेळके यांचा. आणि सध्या इन ऍक्शन मध्ये मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग जरूर थोडीशी खराब झाली आहे, परंतु फिल्डिंग मध्ये तो सर्व भरून काढण्याचा प्रयत्न. ड्राईव्ह चांगला, परत एकदा आकाश शेळके आहेत. डीप मध्ये फिल्डिंग चांगली आहे आणि आकाश शेळकेंचा रिव्हर्सचा फटका फार माहीर आहे. आणि रिव्हर्स बंद केलाय का यावर्षी? येईल संधी येईल. सामना जिंकला तर जरूर येईल. शेवटचा चेंडू आहे. मिस्टामिक स्ट्रोक आहे. 2 खेळाडू आहेत. कॉलिंग कोणाचीच झाली नाहीये आणि चेंडू भूमीला दाड. अगदी सनी सारख्या मोठ्या विकेट इथे मिळवण्याची संधी होती जरूर, परंतु चेंडू भूमीला दान. जीवनदान मिळालं सनीला. 2 धावेने खातं उघडलं सनीचं. सांघिक कोट्यामध्ये धावा आता 6 धावा पाहायला मिळतील एका षटकाच्या समाप्तीनंतर.
कारण का आपला प्रतिस्पर्धी संघ मलंगड परिसरातील चिंचोली संघ हा इथे खरं तर उपस्थित झालाय. त्यांचे आपण हार्दिक स्वागत करूया. आणि बेलोली सी संघ आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला असेल तर आपण लगेच यायचंय. चला मित्र या. चला पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 36 धाव्यांचा पाठलाग करत असताना खिडूकपाडा टीमनं 6 धावा जरूर बनवल्या, परंतु आता 18 मध्ये 30चं समीकरण राहिलंय. म्हणजे प्रति षटका मागे तुम्हाला 10 धावा बनवण्यासाठी एक मोठा फटका 6 चेंडू मध्ये तुम्हाला डेफिनेटली इथे मात्र मारावा लागेल. खरं तर P1च्या पहिल्या षटकामध्ये तुम्हाला तसं करता आलं नाही. विकेट जरूर आता ते 10च्या 10, परंतु आता उर्वरित 18 मध्ये तुम्हाला थोडासा संघर्ष करावा लागेल. कारण का या 18 चेंडूसाठी चिंचवली टीमचे 6 सैनिक आता सीमा रेषेला उभे होते. 5 सैनिक त्यांना भेदणे थोडस तुम्हाला त्रास जरूर जाणवता येईल. कारण का सकाळचं पोषक वातावरण गोलंदाजी करणाऱ्या टीम साठी लाभदायक राहते. आणि चिंचवली टीमनं पहिल्या षटकामध्ये 36 धावा वाचवण्यासाठी चांगला प्रयत्न केला. आज गोलंदाज नीरजची चांगली गोलंदाजी. दुसरा गोलंदाज चिंचवली टीम कडनं अंकुश, स्वतः संघ नायक ज्यानं बॅटिंग मध्ये मिडल ऑर्डरला येऊन चांगला स्टार्ट दिलाय. आता हे दुसरं षटक लेफ्ट आर्म स्पिन अटॅक. अगदी इथे पुश करो खुश रहो हा कान मंत्र. उमेशचा दुसऱ्या धावचा प्रयत्न, रनआउटची संधी, डायरेक्ट हिट असणं गरजेचं होतं, परंतु अगदी यष्टीरक्षक तिथे होते अमोल. अगदी कलेक्शन चांगलं झालं असतं तर डेफिनेटली इथे फलंदाज बाद झाला होता. अमोल अगदी जितू दादा पाहिले तर पहिल्या चेंडू पासून मैदानाच्या आतमध्ये पहिल्या इनिंगचा ओपनिंगला आलेले उमेश अगदी आणि अमोल होते. बॅटिंग साठी पण अगदी 24 चेंडू राहिले खेळपट्टीवरती. त्याच्यानंतर आता हेही 24 चेंडू त्यांना राहावं लागेल. गोलंदाज तयार, स्विंग अँड मिस. अगदी अंकुशचा टप्पा पडल्यानंतर नॅचरल अँगल तिथे तुम्हाला पाहायला मिळाला. थोडस बाहेरच्या दिशेला चेंडू वळला गेला आणि त्याच्यानंतर फलंदाजाला इथे पूर्णपणे बीट. उमेश भोईर आहेत स्ट्राईक एंडला. अगदी 36 धावा बनवण्यासाठी प्रयत्न चांगला राहिला गेला. 6-8 धावा आतापर्यंत बनल्या गेल्यात. अगदी इथे खोलात टाकण्याचा प्रयत्न झालाय. हाई चेंडू डॉट. सुंदर गोलंदाजी, नॅचरल अँगलचा अगदी अंकुश शेळकणा इथे भरपूर फायदा घेतात. अगदी फलंदाजाचा फुटवर्क आय थिंक इथे ओळखला गेलाय की इथे पदतालिकेचा उपयोग होणार नाहीये. अशा पद्धतीने खोलात टाकणार चेंडू हे आपल्या टीम साठी फायदा आहे. आणि इथे मात्र दांडी गोल. फलंदाज उमेश भोईरला परतावा लागेल. पहिला धक्का. अगदी निराशाजनक कामगिरी राहिली उमेश भोईरची. 8 या धावसंख्येवरती पहिला आदरा. तर खरं तर आपण परेश दादा टॉस घेऊ घ्या. चला मलंगड परिसरातील चिंचवली संघ आणि त्यांच्या विरोधात अगदी बेलवली सी संघ, गावदेवी बेलवली सी संघ टॉस करूया. अगदी आमचे प्रमुख अतिथी शांतारामजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. चिंचवली संघाने टॉस जिंकला आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय. सामना संपला की आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये रवाना व्हायचं. चिंचवली संघ दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. आपण मैदानाच्या आतमध्ये बोलूया. अगदी पहिला विकेट मैदानाच्या बाहेर गेलाय उमेश भोईर, त्याच्यानंतर आदित्य भोईर आलेत. संघ जरूर थोडासा अडचणीमध्ये अगदी स्टेट ड्राईव्ह केलाय. गोलंदाजाच्या मागच्या दिशेला 1 धाव कंप्लीट. एका धावेने इथं फलंदाज आदित्यनं खातं ओपन केलं आपलं स्वतःच. सांघिक कोठ्यामध्ये धावा 9 धावा पाहायला मिळतील. अंतिमचं चेंडू आहे. हे इकॉनॉमिकल षटक राहिले आतापर्यंत चिंचवली टीम साठी. संघ नायक आता गोलंदाजी चांगल्या पद्धतीने करतो अंकुश शेळके. अगदी सनी होते ऑल स्ट्राईकला. अगदी लॉलीपॉप पाहिला, त्याच्यानंतर आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु स्विंग अँड बेस. बॅट आणि चेंडूचा संपर्क जुळला नाहीये. 2 षटकाचा वाजवी खेळ समाप्त. 1 गडी बाद. 9 धावा धावफलकावरती.
12 मध्ये 27 ची गरज आहे आता. खेळूपाडा टीमला चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण का जेव्हा गोलंदाजीसाठी खेळूपाडा टीम उतरली होती तेव्हा त्यांच्याकडनं 2 षटकं चांगल्या पद्धतीने आखली गेली होती आणि चिंचोली टीम नाही तसंच केलंय. आणि पहा फलंदाजांना इथे सुवर्ण संधी व्यासपीठावरती आमचे मुख्य अतिथी शांताराम पाटील साहेबांकडनं जो फलंदाज लगातार 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकेल त्याला 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. कुठलाही फलंदाज असू द्या. म्हणजे खिडूकपाडा टीमचं मनोबल वाढवण्याचं काम आमच्या शांताराम पाटील साहेबांकडनं केलं जात आहे, कारण का या सामन्यामध्ये चुरस निर्माण करण्यासाठी षटकार येणं फार गरजेचं आहे. 36 धाव्यांचा पाठलाग करायचा होता. पहिल्या षटकात 6 आल्या. तिसरं षटक संघनायकाचं अगदी इकॉनॉमिकल राहिलं. अंकुश शेळकेचं फक्त 3 धाव्यांचा. एकूण धावा 9 धावा धावफलकावरती. 12 मध्ये आता 27 ची गरज आहे आणि गोलंदाज आता अमोल आलेत. आज हे सकाळचं सत्र अमोल साठी फार चांगलं राहिलंय. अगदी इन ऍक्शन मध्ये तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक चेंडूवरती अमोल पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूपासून मैदानाच्या आतमध्ये उतरले ऍज अ ओपनर, त्याच्यानंतर नॉट आउट राहिले आणि आता परत एस्टनच्या मागे यष्टीरक्षण चांगलं. तिसऱ्या षटकासाठी ऍज अ गोलंदाज म्हणून आणि चौथ्या षटकामध्ये जर का बारी तर येणारच आहे, म्हणजे यष्टीरक्षण पुन्हा एकदा अमोल हे मात्र कॅमेऱ्यावरती जरूर तुम्हाला फोकस करताना पाहायला मिळतील. आणि समोर आता बॅटिंग साठी तयार आदित्य भोईर. 12 चेंडू 27 ची गरज. अमोल गोलंदाजीला तयार. पहिला चेंडू किती हलवार पद्धतीनं हा चेंडू फेकला होता अमोलने. ऍक्शन ज्या पद्धतीनं शरीरयष्टी ज्या पद्धतीने अमोलची आहे असं वाटलं होतं की हा चेंडू तेच तरणार आहे, परंतु तसं घडलं नाहीये. अगदी स्लोअर गतीचा चेंडू. फलंदाज आदित्यला मात्र समजलं नाही. डॉट चेंडू आलाय. इथे राऊंड ऍक्शन करण्याचा प्रयत्न आणि चेंडू वाईट. 10 धावा धावफलकावरती. आता 26 धाव्याची गरज. चेंडू शिल्लक 11. चांगली फटकेबाजी करावी लागेल तिथे. तुम्हाला सिंगल डबलच्या सोबत हवाई सफर अगदी चौकार षटकारांची बरसाती करावी लागेल तर आणि तरच खिडूकपाडा टीम इथे मॅच मध्ये इन होईल. फटका चांगला आहे. प्रॉपर टायमिंग झालाय. मिड विकेटच्या पलीकडे चेंडू फरार. मिळतील 6 धावा. आकाश शेलके होते आणि भरपूर नाराज आहेत या चेंडूसाठी, कारण काय हा षटकार ना खिडूकपाडा टीमला मॅच मध्ये इन करून गेलाय. 10 मध्ये आता 20 राहिल्यात. असे मोठे फटके अजून एखादा लागला तर डेफिनेटली 500 रुपयाचा पारितोषिक आता या फलंदाजाला मिळेल. पुढचा चेंडू हवाई सफर करण्याचा प्रयत्न करतो. टॅपिंग क्रिकेट खेळाडू आहे तिथे अंकुश आणि धाव फक्त सिंगल पाहायला मिळेल. हे चांगलं कमबॅक राहिलं अमोलकडनं, कारण का षटकार काढल्यानंतर सिंगल असणं आणि त्या पद्धतीनं चेंडू डिलिव्हर करणं ही चांगल्या गोलंदाजाची निशाणी आहे. आणि चेंडू चांगल्या रीतीचा होता. अगदी फलंदाज आदित्यचा आपण विचार केला, मागच्या चेंडूमध्ये षटकार आला होता. इथे मात्र हवाई सफर न करता चेंडूला खाली ठेवण्याचा प्रयत्न राहिला. सिंगल पाहायला मिळाले. सनी ड्राईव्ह केला. लोअर फुलटा चेंडू अगदी डी पेक्षा कव्हरला खेळवित आहे. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा इझिली कंप्लीट. आणि या 2 धावेच्या मदतीने धाव संख्या पुढे सरकेला 19 धावा आणि समीकरण 8 मध्ये 17. समीकरण जवळ येत चाललंय. अजून एखादा चांगला फटका या 2 चेंडू मध्ये मिळाला तर मस्ट निडेड बाउंड्री षटकार जो काही असेल तो एकदम मस्ट निडेड असेल खिडूकपाडा टीम साठी आणि त्यांना तो हवाय ही गरज आहे. आता शॉर्ट ऑफ लाईन पुल करण्याचा प्रयत्न आकाश आहेत, परंतु बनतीन दर्शक. चेंडू चाललाय सीमा पलीकडे. इट्स अ क्रॅकिंग स्ट्रोक. षटकार. क्या बात आहे. आता मात्र सनी आणि आदित्यला मात्र चांगली फलंदाजी आहे आणि हेरलं होतं की हा गोलंदाज थोडासा कमकुवत वाटतं, याच्यावरती आक्रमण करणं सोपं जाईल. चला नवीन चेंडू द्या.
चला अंपायर तुमच्याकडे बॉल आहेत का? नाही ना. चला खिडूकपाडा टीम आपण 2 चेंडू चेकअप केले होते. आतमध्ये द्या चला चेंडू. चला बॉल बॉय फास्ट. सामन्याचं समीकरण आता बदललं गेलं. 7 चेंडू 11 धावा. आकाश शेलके भरपूर नाराज आहेत कारण का नाराजी व्यक्त करणं हे गरजेचं आहे. कारण का जेवढ्या धावा पहिल्या 2 गोलंदाजांनी वाचवल्या ना तिथे आता हे 2 षटकार फार मागणे राहिलेत. अगदी याही षटकाची सुरुवात चांगल्या पद्धतीने झालं. एक षटकार जोरूक आला होता. कमबॅक त्याच्यानंतर चांगलं राहिलं परंतु हा षटकार ना चिंचोली टीमला या सामन्यापासून थोडा दूरवरचा प्रवास. कारण का आता 7 मध्ये 11 जर हा चेंडू डॉट राहिला अथवा विकेट आली तर जरूर चिंचोली संघ थोडासा घर वापसी करेल या मॅच मध्ये. परंतु इथे अजून एखादा चांगला फटका आला तर डेफिनेटली फ्रंट सीट वरती बसताना पाहायला मिळेल खिडूकपाडा संघ. आणि सनी खरं तर उत्सुक आहे की याही चेंडूवरती चांगला प्रहार करण्याचा प्रयत्न राहील. लोअर फुल टॉस अल्लांग द कार्पेट अंकुश आहेत. ड्राईव्ह केला दुसऱ्याचा प्रयत्न. रनआउटची संधी. फलंदाज बाद. काय गरज होती का? हा रनआउट इथे या मॅच मध्ये घर वापसी करून देईल का चिंचोली टीमला? एक धाव जरूर बनली गेली परंतु इथे फलंदाज बाद झालाय तो म्हणजे सनी आणि समीकरण आदित्य बाद झालाय. म्हणजे समीकरण राहिलं जाईल 6 चेंडू 10 धाब्यांचा. सामना दोन्ही बाजूला आता समानतेचा झुकलेला आहे. कारण का आपण पाहिलं तर 18 मध्ये 30 धाव्यांची गरज. जरूर मधल्या 2 ओव्हर मध्ये धावा इथे 20 बनल्या गेल्यात. त्याचं कारण असं राहिले की अंकुशचं षटक राहिलं 3 धावेचं आणि 17 धावेचं षटक राहिलं ते म्हणजे अमोलचं. आता अमोलने जे काही केलं ते सर्व विसरून जायचंय चिंचोली टीमला. आणि या 4थ्या षटकामध्ये कमबॅक कसं करता येईल याकडे या गोष्टीकडे आता लक्ष केंद्रित करावं लागेल. आणि सनीनं जे आय थिंक शेवटच्या बॉल वरती जी सिंगल होती तिथे डबलचा प्रयत्न केला. जो कॉलिंग राहिला कॉलिंगचा अभाव आदित्य आणि सनी मध्ये. जो रनआउट अगदी परवाच्या दिवशी मध्ये पण ओळू विरुद्ध खेळणे संघ खेळत होता तिथे वाटलं होतं की ओळू संघ कमबॅक करतोय परंतु 2 महत्वाचे रनआउट आणि खेळणे संघ तिथे त्या मॅच मध्ये इन झाला आणि सुपर 6 मध्ये तो संघ क्वालिफाय झाला. या मॅच मध्ये काय होणार? पहिला चेंडू ड्राईव्ह केलाय. अगदी तिथे क्षेत्ररक्षक होते त्याला बीट झालं. फक्त सिंगल पाहायला मिळेल कारण का ॲज अ स्ट्रायकर म्हणून आता तुम्हाला सनी पाहायला मिळतील. अल्पेश होते ऑन स्ट्राईकला आणि गोलंदाज राजेश पाटील. राजेश वरती मोठी जबाबदारी आहे. 6 मध्ये 10 वाचवायचे त्याच्यातनं एका चेंडू मध्ये 1 आता 5 मध्ये 9 आणि समोर सनी ज्यानं मागच्या ओव्हर मध्ये एक चुकी केली आहे परंतु एक षटकारी याच फलंदाजाने ठोकला होता हे विसरून जाता कामा नये. कारण का सनी सलामीर फलंदाज आहे. झेल उडालाय आणि मोठी विकेट. मागच्या ओव्हर मध्ये केलेली चुकी आता किती महागडी पडते हे खिडूकपाडा टीमला जरूर जाणवेल. कारण का समीकरण राहिलं गेलंय 4 चेंडू 9 धाव्यांचा आणि सलामीर सनी आता तंबूच्या आश्रयाला. तो मच पहा छत्रपती शिवाजी महाराजांचं एक वाक्य नेहमी ते आपल्या सैन्याला सांगायचं की शत्रूंची फौज मोजू नका. आपल्यामध्ये फितूर किती आहेत ना ते पहिल्यांदा तुम्ही ओळखून घ्या. आणि एक्झॅक्ट मला तर वाटतं ना खिडूकपाडा टीमनं या छोट्याशा काहीतरी चुका असतीलच.
असं म्हणत नाही की ती फितुरी केली, परंतु आपणच जर का कॉलिंगचा अभाव इथे जाणवला गेला आणि तो रनआउट जितू दादा आय थिंक भरपूर मागणा पडेल आता या मॅच मध्ये, कारगिर साबित होऊ शकतो. मिस्टर मिक्स्टोक आहे, खेळाडू पोहोचेल का नाही पोहोचणार, परंतु एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, 2 धावा कंप्लीट. फेकी बॅकअप चांगले, फेकी जरूर थोडीशी खराब होती, अमोल होते, अमोलला एक टप्पा तिथे क्रॉस करून गेला. 2 धावा पाहायला मिळतील. धावा आता चेंडू शिल्लक आहे 3 आणि धावांची गरज आहे 7. 3 चेंडू 7 धावा, अजूनही सामना बॅलन्स आहे. इथे डॉट चेंडू हवे चिंचवली टीम साठी. एक चांगला फटका आणि एक षटकारासाठी शांताराम पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. षटकार षटकार आलाय आणि एक षटकार 1000 रुपये मिळून देईल फलंदाज आदित्य भोईरला. मध्ये इन केलाय, मॅच मध्ये इन केलाय. कंपल्सरी चेसिंग आहे. 2 चेंडू 1 धावेची गरज आणि आय थिंक अंशुलन केरळे संघाने असा सामना जिंकला होता नितला संघाविरुद्ध परवाच्या दिवशी मध्ये. अक्षय गोंधली होते आणि कल्पेश गोंधली 1 मध्ये 1 डायरेक्ट हिट तिथे झालं नाही. प्रमोद पावशे होते आणि अंशुलन केरळे संघ तो सामना जिंकला होता. म्हणजे या मैदानावरती सामने असे चित्त थरारक झालेत. कालच्या दिवसामध्ये 2 चेंडू मध्ये 1 धाव याच खेळपट्टीवरती निघाली नव्हती आणि 2 मॅचेस तशा कालच्या दिवसामध्ये पाहायला मिळाले. आणि आजचे पहिली मॅच काय रंगतदार. जितू दादा आई चेंडू इथे डॉट यायला हवाय म्हणजे रंगतदार निर्माण होईल सामना. 36चा पाठलाग करायचा होता. 17 धावा तिसऱ्या ओव्हर मध्ये येऊन सुद्धा 2 चेंडू 1 धावेची गरज. अंब्रेला फिल्डिंग तुम्हाला जरूर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार राजेश, समोर फलंदाज आदित्य भोईर ज्याने षटकार ठोकला. 1000 रुपयाचं पारितोषिक मिळवलंय, परंतु सामना जिंकून देईल का आपल्या टीमला. 2 चेंडू 1 धावेची गरज. किती चुका मागण्या पडतात कुठल्या टीमला ते पाहावं लागेल. अप्रतिम मॅग्निफिसंट डिलिव्हरी यावेळेस आणि चेंडू डॉट. 1 चेंडू 1 धावेची गरज. काय सामना रंगला इथे चित्त थरारक. 36 धाव्यांचा पाठलाग करायचा होता. कोणाला वाटलं नव्हतं की मॅच अंतिमच्या चेंडूवरती अशी रंगली जाईल. 1 चेंडू 1 धावेची गरज. ज्याने षटकार ठोकलाय तो फलंदाज सामना जिंकून देईल का. आणि गोलंदाज अगदी पाहिलं आपण राजेश पाटील 40+ आहे. काय कमालीची गोलंदाजी. आकाश शेलके आणि अंकुश शेलकेची ही संघ निवडण्याची पद्धत. काय दारमदार ज्या गोलंदाजावरती विश्वास दाखवलाय. जरूर आकाश शेलके थोडासा नाराज आहे कारण का जे 3 षटकार लागलेत ना जितू दादा आतापर्यंत या 2 षटकामध्ये ते मॅच मधनं थोडेसे बाहेर जरूर घेऊन गेलेत, परंतु अनुभवाची शिदोरी आणि एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर का म्हटलं जातं ते आता गोलंदाज राजेश इथे मात्र या मॅच मध्ये दाखवतोय. आणि नवोदित खेळाडूसाठी हे मात्र चांगला संदेश असेल. षटकार ठोकल्यानंतर सिंगल घेणं गरजेचं आहे. 1 चेंडू 1 धाव. ड्राईव्ह चांगलं, परंतु फलंदाज क्षेत्ररक्षक नाहीये. सामना जिंकलाय इथे मात्र गावदेवी साई स्पोर्ट खिडीपाडा टीमनं. अगदी अमरेला फिल्डिंगच असायला पाहिजे होती परेश दादा इथे, परंतु ते जमलं नाहीये चिंचवली टीमला. षटकार खाल्ल्यानंतर चेंडू डॉट आला, त्याच्यानंतर 1 धाव वाचवायची कशी, तर त्यासाठी तुम्हाला अमरेला फिल्डिंगचीच गरज असते. आणि इथे कॅल्क्युलेशन चुकलं चिंचवली टीमचं, परंतु काही हरकत नाहीये की तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आणि सकाळच्या सत्रामध्ये सर्वांना